Hello and good morning, dear students. Welcome to all of you for this online lecture session. I am Ms. Sonam Pawar and today we have continued our subject of foreign trade. In today's lecture, we have discussed the characteristics of foreign trade. Okay, in today's lecture, we have discussed the characteristics of foreign trade. तर आपण या ठिकाणी फॉरेन ट्रेड या सब्जेक्टचा स्टडी करीत आहोत आणि हा जो काही फॉरेन ट्रेड सब्जेक्ट आहे तो फक्त BCom फर्स्ट इयर स्टुडंटसाठीच आहे. हा एक ऑप्शनल सब्जेक्ट आहे आणि तुम्ही या सब्जेक्टचा स्टडी सेमिस्टर फर्स्ट अँड सेमिस्टर सेकंड या बोथ सेमिस्टरसाठी करणार आहात. प्रिव्हियस लेक्चर्समध्ये फॉरेन ट्रेड म्हणजे काय, त्याचे मीनिंग आणि त्याचे काही डेफिनेशन्स आपण डिस्कस केलेले आहेत आणि फॉरेन ट्रेडचे 3 मेन असे टाईप्स आहेत. त्यामध्ये इम्पोर्ट ट्रेड, एक्सपोर्ट ट्रेड और री एक्सपोर्टिंग ट्रेड यांचे देखील डिस्कशन त्यांचा स्टडी प्रिव्हियस लेक्चर्समध्ये केलेला आहे. आजच्या लेक्चर्समध्ये हा जो काही फॉरेन ट्रेड केला जातो त्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत, त्याचे फीचर्स कोणते आहेत किंवा त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते आहेत ते डिस्कस करणार आहोत. नाव लेट्स सी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फॉरेन ट्रेड. The first feature or characteristics of foreign trade, it is territorial specialization. Then second is international competition. Then separation of sellers from buyers. Then long chain of middlemen. Then mutually acceptable currency. Then international rules and regulation. Next is government control and last is several documents. There are many features of foreign trade. Now let's see one by one. The first feature आहे या फॉरेन ट्रेडचा किंवा विदेशी व्यापाराचा तो म्हणजे टेरिटोरियल स्पेशलायझेशन. ओके, इंटरनॅशनल ट्रेड टेक्स प्लेस बेसिकली ड्यू टू जिओग्राफिकल स्पेशलायझेशन. ओके, इंटरनॅशनल ट्रेड takes place basically due to geographical specialization. Every country specializes in the production of goods and services in which has a specific advantage. For example, India has specific advantage in the production of jute and tea. Therefore, India exports these commodities to UK. India imports steel from UK can produce at a lower cost than India. तर हा जो काही विदेशी व्यापार होत असतो किंवा हा जो काही फॉरेन ट्रेड केला जातो तो कधी होतो तर एखादा देश आहे त्या देशाच्या बाउंड्रीच्या पलीकडे जाऊन दुसऱ्या देशांबरोबर जो काही व्यापार होत असतो त्यालाच विदेशी व्यापार असे म्हटले जाते. त्याचबरोबर या फॉरेन ट्रेडलाच इंटरनॅशनल ट्रेड किंवा एक्सटर्नल ट्रेड देखील म्हटले जाते. आणि इम्पोर्ट्स आणि एक्सपोर्ट्स गुड्स किंवा सर्व्हिसेस या इम्पोर्ट्स करणे किंवा त्या एक्सपोर्ट्स करणे या ऑल ओव्हर गोष्टी या फॉरेन ट्रेडमध्ये होत असतात. या विदेशी व्यापारामध्ये होत असतात. मग याचे पहिले फीचर कोणते आहे, त्याचे वैशिष्ट्य कोणते आहे, तर हा फॉरेन ट्रेड कधी होईल तर टेरिटोरियल स्पेशलायझेशन म्हणजे प्रादेशिक विशेषीकरणामुळे हा फॉरेन ट्रेड होत असतो. म्हणजे या ठिकाणी काय सांगितले आहे की एखादा देश आहे त्या देशाकडे ज्या वस्तू तयार करायच्या असतील ज्या जीवनावश्यक वस्तू तयार करायच्या असतील त्यासाठी रिसोर्स हा अवेलेबल नसेल किंवा एखादी वस्तू तयार करण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत असेल, मग हा देश काय करतो तर ज्या देशाकडे जास्त मोठ्या प्रमाणावर त्या वस्तूंचे प्रोडक्शन होत असतील त्या देशाला कमी प्रमाणात वस्तू ते प्रोड्यूस करू शकतात तर त्या देशाकडून त्या वस्तू काय केल्या जातात खरेदी केल्या जातात. म्हणून इंटरनॅशनल ट्रेड हा मुळातच टेरिटोरियल स्पेशलायझेशनमुळे होत असतो. प्रत्येक देशाचे काही ना काही स्पेशलायझेशन असते. मग प्रत्येक देश वस्तू किंवा ते सेवांचे उत्पादन करण्यात तरबेज असतो. प्रत्येक देशाचे काही ना काही स्पेशलायझेशन असल्यामुळे असा फॉरेन ट्रेड होत असतो. फॉर एक्झाम्पल आपला हा भारत देश काय इंडियामध्ये ज्यूट व टी यांचे प्रोडक्शन या आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर होत असते. मग अशा वेळेस भारत हा या ज्या काही वस्तू आहेत त्या UKला निर्यात करतो कारण की UKमध्ये यांचे
ओके प्रोडक्शन जास्त प्रमाणावर होत नाही आणि भारत यू केमधून स्टील हा आयात करतो, कारण यू केमध्ये इंडियापेक्षा कमी कॉस्टमध्ये स्टील हे प्रोड्यूस केले जाते. ओके म्हणून फॉरेन ट्रेडचे फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट फीचर कोणते आहे ते म्हणजे टेरिटोरियल स्पेशलायझेशन. एखादी वस्तू एखादी कंट्री किंवा तो देश तयार करू शकत नाही, त्यांच्याकडे रिसोर्सेस अवेलेबल नसतील किंवा ती वस्तू तयार करण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत असेल तर तो देश दुसऱ्या देशाकडून त्या वस्तू काय करतो आयात करीत असतो. आणि ज्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर प्रोड्यूस केल्या जातात त्या वस्तू तयार करण्यासाठी कमी खर्च येत असेल तर अशा वस्तूंचे दुसऱ्या देशाला त्या वस्तू निर्यात केल्या जातात. म्हणून फॉरेन ट्रेडचा फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट फीचर कोणता आहे तो म्हणजे टेरिटोरियल स्पेशलायझेशन. देन सेकंड फीचर आहे ते म्हणजे इंटरनॅशनल कॉम्पिटिशन. आंतरराष्ट्रीय स्पर्धा हा या फॉरेन ट्रेडचा सेकंड कॅरेक्टरिस्टिक आहे. प्रोड्युसर्स फ्रॉम मेनी कंट्रीज कम्प्लीट विथ अनादर टू सेल देअर प्रोडक्ट्स. प्रोड्युसर्स फ्रॉम मेनी कंट्रीज compete with another to sell their products. Therefore, there is intense competition in international trade. Here, the quality, design, packing, price, advertisement, etc. all play a significant role in deciding the winner in the market. तर आंतरराष्ट्रीय स्पर्धा म्हणजे इंटरनॅशनल कॉम्पिटिशन या फॉरेन ट्रेडचे सेकंड फीचर आहे की अनेक देशांतील प्रोड्युसर्स हे त्यांचे जे काही प्रोडक्ट आहे ते दुसऱ्या देशाला विकत असतात. त्यामुळे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठ्या प्रमाणावर कॉम्पिटिशन हे दिसून येते. मग मार्केटमध्ये स्वतःची पोझिशन क्रिएट करायचे असेल त्या मार्केटमध्ये इंटरनॅशनल मार्केटमध्ये टिकून राहायचे असेल तर प्रत्येक कंट्रीला त्यांचे जे काही प्रोडक्ट असेल ते प्रोडक्ट एक्सलंट बनवावे लागते आणि प्रत्येक देश त्यांचं जे काही प्रोडक्ट असेल ते एक्सलंट बनवण्याचा प्रयत्न करीत असतात. मग यामध्ये जे काही प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टची क्वालिटी ती क्वालिटी, त्याचे डिझाईन, त्याचे पॅकिंग, प्राईस, ॲडव्हर्टाइजमेंट या सर्व गोष्टींकडे खूप लक्ष देत असते, त्यांच्याकडे फोकस करीत असते. कारण की जे काही प्रोडक्ट तयार केले त्याची बेस्ट क्वालिटी असेल तर ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर काय होणार आहे त्याची विक्री होऊ शकेल. त्याचबरोबर त्याची पॅकिंग योग्य प्रकारचे करणे, त्याची प्राईस कस्टमर्सना परवडेल अशाच प्रकारचे त्याचे प्राईस ठेवणे, त्याची ॲडव्हर्टाइजमेंट मोठ्या प्रमाणावर करणे. कारण की जर प्रोडक्टची ॲडव्हर्टाइजमेंटच केली नाही, त्याची जाहिरात केली नाही तर ते कस्टमर्सना माहिती होणार आहे का नाही. म्हणून ग्राहकांपर्यंत ती वस्तू पोहोचवण्यासाठी त्याची मोठ्या प्रमाणावर ॲडव्हर्टाइजमेंट ही करावी लागते. तर अशा प्रकारे इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहण्यासाठी प्रत्येक देश त्यांचे जे काही प्रोडक्ट असते ते प्रोडक्ट चांगल्या प्रकारचे उत्कृष्ट दर्जाचे बनवण्याचा प्रयत्न करीत असते आणि त्याच्यामधून मार्केटमध्ये काय करत असते त्यांची एक पोझिशन क्रिएट केली जाते. त्या ठिकाणी त्यांचं स्थान निश्चित केले जाते आणि त्याच्यामधून आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये टिकून राहता येते. तर फॉरेन ट्रेडचे सेकंड अँड मोस्ट इम्पॉर्टंट फीचर म्हणजे इंटरनॅशनल कॉम्पिटिशन. द नेक्स्ट फीचर आहे ते सेपरेशन ऑफ सेलर्स फ्रॉम बायर्स. नेक्स्ट फीचर आहे सेपरेशन ऑफ सेलर्स फ्रॉम बायर्स. In international trade, sellers and buyers belong to different countries. In international trade, sellers and buyers belong to different countries. तर तुम्हाला तर माहितीच आहे की हा फॉरेन ट्रेड कधी केला जातो तर देशाच्या सीमेच्या पलीकडे जाऊन दुसऱ्या देशांबरोबर हा इंटरनॅशनल ट्रेड होत असतो. मग यामध्ये अनेक कंट्रीज या इन्व्हॉल्व असतात, म्हणजे डिफरंट कंट्रीजबरोबर वेगवेगळ्या देशांबरोबर हा ट्रेड होत असतो. म्हणून यामध्ये जे काही सेलर्स आहेत जे विक्रेते किंवा जे बायर्स म्हणजे खरेदीदार आहेत ते कसे आहेत ते डिफरंट आहेत, ते डिफरंट कंट्रीचे आहेत आणि दे मे हॅव नो चान्स ऑफ एव्हर मीटिंग वन अनादर. आणि यामध्ये ते एकमेकांना भेटू शकतील. ते समोरासमोर येऊन त्यांचा जो काही व्यवहार आहे, जो काही त्यांचा ट्रेड आहे तो करू शकतील, याची जास्त या ठिकाणी चान्स नसतो, ती शक्यता या ठिकाणी नसते. मग देअर फोर दे हॅव टू डिपेंड अपॉन मिडलमॅन फॉर ट्रान्झॅक्शन्स. मग या ठिकाणी त्यांना जे काही त्यांचे ट्रान्झॅक्शन्स कंप्लीट करायचे असतील ते ट्रान्झॅक्शन्स कंप्लीट करण्यासाठी जो मध्यस्थ आहे, जो मिडलमॅन आहे त्याच्यावरती अवलंबून राहावे लागते. ही या फॉरेन ट्रेडचा आणखीन एक महत्त्वाचा फीचर आहे की आंतरराष्ट्रीय व्यापारात सेलर्स आणि बायर्स हे वेगवेगळ्या देशांचे असतात आणि त्यांना
कधीच एकमेकांना भेटून त्यांचं जे काही ट्रान्झॅक्शन असेल, जो काही व्यापार असेल तो करता येत नाही, त्याची शक्यता ही जास्त नसते. मग त्यामुळे त्यांना त्यांचे ट्रान्झॅक्शन्स कंप्लीट करण्यासाठी मिडलमॅनवरती म्हणजे मध्यस्थावरती अवलंबून राहावे लागते. त्यानंतरचा फीचर आहे तो म्हणजे लाँग चेन ऑफ मिडलमेन. ओके, आत्ताच मी सांगितले की प्रत्येक देशाचे हा जो काही फॉरेन ट्रेड होत असतो तो प्रत्येक देशाबरोबर असतो. मग त्या ठिकाणचे सेलर्स हे बायर्स प्रत्येक देशाचे असतात. ते डिफरंट कंट्रीचे असतात आणि ते एकमेकांसमोर येऊन त्यांचे जे काही ट्रान्झॅक्शन आहेत ते कंप्लीट करू शकतात का? नाही. म्हणून त्यांना मिडलमॅनवरती अवलंबून राहावे लागते. द प्रोड्युसर्स ऑफ इंटरनॅशनल ट्रेड इज व्हेरी लॉंग अँड कॉम्प्लेक्स. इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर बायर्स अँड सेलर्स टू परफॉर्म ऑल द फॉर्मॅलिटीज themselves, and they require the services of export middlemen such as indent houses, forwarding agents, क्लिअरिंग एजंट्स, फॉरेन एक्सचेंज बँक एक्सेट्रा. तर फॉरेन ट्रेडचा हा देखील अत्यंत महत्त्वाचा फीचर आहे, तो म्हणजे लाँग चेन ऑफ मिडलमेन. इंटरनॅशनल ट्रेडमधील जे काही प्रोड्युसर्स आहेत ते खूप लाँग आणि कॉम्प्लेक्स असतात. यामध्ये बायर्स आणि सेलर्स ते सर्व एकमेकांसमोर येऊन त्यांचे जे काही व्यापार करायचा असेल, ते जे काही ट्रान्झॅक्शन्स करायचे असतील ते ट्रान्झॅक्शन्सच्या जे काही फॉर्मॅलिटीज आहेत ते स्वतः एकत्र येऊन करू शकतात का? नाही, ते कठीण असते. त्यांना त्यांची ट्रान्झॅक्शन्स कंप्लीट करण्यासाठी एक्सपोर्ट मिडलमेन यांची हेल्प घ्यावी लागते. मग यामध्ये एक्सपोर्ट मिडलमेन म्हणजे इंडेंट हाऊसेस, फॉरवर्डिंग एजंट्स, क्लिअरिंग एजंट्स किंवा फॉरेन एक्सचेंज बँक्स अशा अनेक जणांची या ठिकाणी मदत घ्यावी लागते आणि यांच्या मदतीनेच त्यांचे जे काही ट्रान्झॅक्शन असतील त्या ट्रान्झॅक्शनच्या फॉर्मॅलिटीज या कंप्लीट करता येतात. म्हणून फॉरेन ट्रेड करताना यामध्ये मिडलमॅनची म्हणजे मध्यस्थांची ही लाँग चेन दिसून येते. हा या फॉरेन ट्रेडचा आणखीन एक महत्त्वाचा फीचर आहे. देन 5 नंबरचा फीचर आहे तो म्हणजे म्युच्युअली ॲक्सेप्टेबल करन्सी. Mutually acceptable currency means the currencies of importing and exporting countries generally are different. Therefore, it is necessary to find out a mutually acceptable as hard currencies because they are acceptable all over the world. आता व्यापार कधी होतो? ट्रेड कधी केला जातो? तर ट्रेड यामध्ये काय केले जाते? वस्तूंची किंवा सेवांची ही देवाणघेवाण केली जाते. त्या वस्तू एक्सचेंज केले जातात आणि वस्तू एक्सचेंज करताना या ठिकाणी मनी हे कन्सिडरेशन समोर ठेवूनच त्या वस्तूंची या ठिकाणी एक्सचेंज होत असते, त्यांचे ट्रान्झॅक्शन हे होत असते. मग आपण या ठिकाणी फॉरेन ट्रेड डिस्कस करीत आहोत की विदेशी व्यापार कसा केला जातो. मग या ठिकाणी प्रत्येक देशाची सीमेच्या पलीकडे जाऊन दुसऱ्या देशांबरोबर असा हा ट्रेड होत असतो. मग यामध्ये मनी हे इम्पॉर्टंट आहे. मग असा व्यवहार करताना प्रत्येक कंट्रीचे जे काही करन्सी आहे ते करन्सी डिफरंट आहे. प्रत्येक करन्सी प्रत्येक देशाची डिफरंट असल्यामुळे मग असा फॉरेन ट्रेड कसा होऊ शकेल? मग या ठिकाणी काय केले जाते की ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये जी ॲक्सेप्टेबल करन्सी असेल ती करन्सी फाइंड आउट केली जाते आणि त्यानुसारच जी म्युच्युअली ॲक्सेप्टेबल करन्सी असेल त्याच्या माध्यमातून हा फॉरेन ट्रेड होत असतो. म्हणून या ठिकाणी फॉरेन ट्रेडचा आणखीन एक महत्त्वाचा फीचर सांगितला आहे ते म्हणजे म्युच्युअली ॲक्सेप्टेबल करन्सी. कारण की कोणताही व्यापार करताना त्याचे जे काही ट्रान्झॅक्शन्स कंप्लीट करायचे असतील ते ट्रान्झॅक्शन कंप्लीट करण्यासाठी मनी हे इम्पॉर्टंट असते. आणि या ठिकाणी प्रत्येक देश काय करतो की संपूर्ण जगामध्ये जी ॲक्सेप्टेबल करन्सी असेल ती करन्सी पहिल्यांदा फाइंड आउट केली जाते आणि त्याच्यानंतरच जी हार्ड करन्सी प्रत्येक देशामध्ये मान्य असेल ॲक्सेप्टेबल असेल त्याच्या माध्यमातून हे ऑल ओव्हर ट्रान्झॅक्शन्स केले जातात. त्या ठिकाणी असा व्यापार होत असतो. कारण की जे काही फॉरेन ट्रेड केला जातो तो डिफरंट कंट्रीबरोबर असा होत असतो विदेशी व्यापार हा डिफरंट कंट्रीबरोबर होत असतो आणि प्रत्येक देशाची जी काही करन्सी आहे ते सिमिलर असतेच असे नाही. प्रत्येक देशाची करन्सी ही वेगवेगळी आहे. मग अशा वेळी ट्रान्झॅक्शन्स करताना ते ट्रान्झॅक्शन्स कंप्लीट होणे आवश्यक असते. त्याच्याशिवाय कोणताही व्यापार हा होऊ शकत नाही.
आणि असे ट्रान्झॅक्शन्स कंप्लीट करण्यासाठी अनेक अडचणी या ठिकाणी निर्माण होत असतात. ओके, म्हणून व्यवहार कंप्लीट व्हावा यासाठी या ठिकाणी जे म्युच्युअली ॲक्सेप्टेबल करन्सी असेल ते फाइंड आउट केली जाते आणि त्याच्या माध्यमातून असा ट्रेड, ओके, असा व्यापार, त्याचे जे काही ट्रान्झॅक्शन असतील, ओके, ते कंप्लीट केले जातात. देन नंतरचा फीचर आहे तो म्हणजे इंटरनॅशनल रूल्स अँड रेग्युलेशन्स. आंतरराष्ट्रीय रूल्स अँड रेग्युलेशन्स. Businessmen engaged in international trade require knowledge of international laws and trade restrictions. आता जे बिझनेसमॅन इंटरनॅशनल ट्रेड करण्यास काय असतात, मग्न असतात, एंगेज असतात, त्या सर्वांना, ओके, इंटरनॅशनल बिझनेस कसा केला पाहिजे, हा व्यापार कसा केला पाहिजे, त्याबद्दलचे ऑल रूल्स, ऑल रिस्ट्रिक्शन्स यांचे नॉलेज असणे आवश्यक असते. कारण की इंटरनॅशनल ट्रेड करताना, व्यापार करताना तो दुसऱ्या कंट्रीबरोबर होत असतो. मग आपल्या इंडियामध्ये काय केलं आहे तर असं फॉरेन ट्रेड करायचं असेल तर त्यासाठी FTDR ॲक्ट, ओके, फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट हा 1992मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आला. कारण की यामध्ये जर इंटरनॅशनल ट्रेड करायचं असेल तर त्याबद्दलचे ऑल रूल्स, रेग्युलेशन्स हे सांगितले आहेत आणि त्याच्याद्वारेच हे इंटरनॅशनल ट्रेड होत असते. त्याचबरोबर इंटरनॅशनल ट्रेड किंवा फॉरेन ट्रेड हा डेव्हलप करता यावा, ओके, त्याचा विकास करता यावा, म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणावर फॉरेन ट्रेड व्हावा यासाठी देखील या ठिकाणी काय केले जाते, जे काही रूल्स आहेत, जे काही रेग्युलेशन्स आहेत ते ठरविले जातात आणि यांचे नॉलेज प्रत्येक बिझनेसमॅनकडे, म्हणजे जे इंटरनॅशनल ट्रेड करणार आहेत त्यांच्याकडे असणे आवश्यक असते. देन नेक्स्ट फीचर आहे ते म्हणजे गव्हर्मेंट कंट्रोल. The government of every country exercises control over imports and exports for national interest. प्रत्येक देशाचे सरकार हे काय करते तर राष्ट्रीय हितासाठी जे काही वस्तूंची आयात केली जाते, ज्या वस्तू निर्यात केले जातात याच्यावरती नियंत्रण ठेवत असते. कारण की जो काही फॉरेन ट्रेड होत असतो, जो विदेशी व्यापार होत असतो, त्याच्यामध्ये काही वस्तू इम्पोर्ट केल्या जातात, काही वस्तू या एक्सपोर्ट केल्या जातात. मग किती प्रमाणात वस्तू या इम्पोर्ट केल्या जातात, किती प्रमाणात वस्तू या एक्सपोर्ट केल्या जातात याच्यावरती हे गव्हर्मेंट कंट्रोल करत असते, त्याच्यावरती नियंत्रण ठेवत असते. कारण की वस्तूंची आयात करताना त्या कमी पडू नयेत किंवा त्या जास्तही आयात केल्या जाऊ नयेत आणि वस्तूंची निर्यात करताना देखील त्या मोठ्या प्रमाणावर निर्यात केले जाऊ नयेत याच्यावरती कंट्रोल ठेवणे आवश्यक आहे. कारण की काही वेळेस काय होईल की आपली जी काही देशाची लोकसंख्या आहे त्यांच्यासाठी, ओके, जेवढ्या प्रमाणात वस्तू आवश्यक आहेत त्या पहिल्यांदा या ठिकाणी त्या देशातील लोकांना पुरविणे आवश्यक आहे. त्यानंतरच ज्या वस्तूंचे प्रोडक्शन जास्त असेल तरच त्या वस्तू निर्यात केल्या जाऊ शकतात. म्हणून ज्या वस्तू इम्पोर्ट केल्या जातात, ज्या वस्तू एक्सपोर्ट केल्या जातात त्यांच्यावरती कंट्रोल ठेवणे आवश्यक आहे आणि प्रत्येक देशाचे जे काही गव्हर्मेंट आहे ते गव्हर्मेंट या गोष्टींवरती लक्ष ठेवत असते, त्याच्यावरती कंट्रोल ठेवत असते आणि त्यामध्ये किती वस्तू या आयात केल्या पाहिजेत, किती वस्तूंचे निर्यात केले पाहिजे हे त्या ठिकाणी त्यांना सांगितले जाते. त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्याचे काम हे गव्हर्मेंट करीत असते. त्याचबरोबर लास्ट फीचर आहे ते म्हणजे सेव्हरल डॉक्युमेंट्स. आता कोणतेही ट्रान्झॅक्शन्स करायचे असतील तर त्या ठिकाणी डॉक्युमेंटची आवश्यकता आहे. कारण की या ठिकाणी हा कंट्रीबरोबर केला जाणारा व्यापार आहे आणि अ लार्ज नंबर ऑफ डॉक्युमेंट्स आर रिक्वायर्ड इन इंटरनॅशनल ट्रेड. आणि असा आंतरराष्ट्रीय व्यापार करताना या ठिकाणी अनेक मोठ्या संख्येने डॉक्युमेंट्सची आवश्यकता असते. कारण की प्रत्येक देशाचा बायर्स, सेलर्स हे वेगवेगळे आहेत, ते एकमेकांना येऊन भेटून ट्रान्झॅक्शन्स फुलफिल करू शकतात का? नाही. मग या ठिकाणी त्यांना मिडलमॅनची म्हणजे मध्यस्थाची या ठिकाणी हेल्प घ्यावी लागते. मग जो काही व्यवहार केला जाणार आहे, जो व्यापार केला जाणार आहे तो व्यापारचे जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ते फुलफिल होणे आवश्यक आहे आणि यासाठी तो ट्रान्झॅक्शन्स कंप्लीट करता यावा, तो
ट्रेड कंप्लीट व्हावा, तो व्यापार व्यवस्थितपणे करता यावा, यासाठी हे डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट असतात. कारण की जे ट्रान्झॅक्शन्स केले जातात त्याचे इव्हिडन्स, त्याचा पुरावा म्हणून असे डॉक्युमेंट्स या ठिकाणी इम्पॉर्ट असतात. मग यामध्ये 3 मोस्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स कोणते असतील ते म्हणजे लेटर ऑफ क्रेडिट, बिल ऑफ लॅडिंग आणि बिल ऑफ एक्सचेंज. या 3 गोष्टी या 3 डॉक्युमेंट्स अत्यंत इम्पॉर्टंट आहे या फॉरेन ट्रेडमध्ये. कारण की यामध्ये कंट्रीबरोबर व्यापार होत असतो आणि त्याचा एक पुरावा म्हणून, त्याचा एव्हिडन्स म्हणून हे डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट असतात. आता या ठिकाणी इम्पोर्टर असतो, एक्सपोर्टर असतो, एक वस्तू खरेदी करतो, एक वस्तू परचेस करतो. मग दोघांकडे हे काहीतरी एव्हिडन्स राहावा, यासाठी हे डॉक्युमेंट्स अत्यंत इम्पॉर्टंट असतात. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चरमध्ये हा जो काही फॉरेन ट्रेड होत असतो, हा जो काही इंटरनॅशनल ट्रेड केला जातो, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्याचे फीचर्स कोणते आहेत, त्याचे वैशिष्ट्ये कोणते आहेत ते डिस्कस केले आहेत. तर त्याचे फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते म्हणजे टेरिटोरियल स्पेशलायझेशन, देन सेकंड आहे इंटरनॅशनल कॉम्पिटिशन, देन सेपरेशन ऑफ सेलर्स फ्रॉम बायर्स, देन लॉंग चेन ऑफ मिडलमेन, देन म्युच्युअली ॲक्सेप्टेबल करन्सी, then international rules and regulation, next is government control, and last is several documents. तर हे ऑल कॅरेक्टरिस्टिक्स, ऑल फीचर्स या फॉरेन ट्रेडचे आहेत, त्याची ही वैशिष्ट्ये आहेत, ते आज आपण या ठिकाणी डिस्कस केले आहेत. त्याचबरोबर नेक्स्ट लेक्चरला आपण फॉरेन ट्रेड कशासाठी केलं पाहिजे, त्याची गरज किंवा त्याची इम्पॉर्टन्सी त्याची महत्त्व काय आहे ते डिस्कस करणार आहोत. ओके, थँक्यू.